नंतर इथे कोणी म्हणजे हा वेळ घरी म्हणजे जायचं यायचा हा किचनचा वेळ, तर मग मला माहिती आहे कोणीतरी पुसणार, म्हणून मी जास्त काही हार्डवर्क न करता अशी रांगोळी काढली. आणि आलाय माझं बाळ इथे मला शोधतात आणि आता माझी कोणतरी रांगोळी पुसणार आहे. जरा थांब प्लीज प्लीज. लास्ट बरोबर झालं. डन. असं कर. डन 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 डन. चला बस झालं. बाय बाय कर. बाय. हे बघा, हे कुठेही बसू शकतो आम्ही असं. मस्ती कर झालं. मस्ती पण पिल्लू तर मी असणार तिथे तिला बसायला यायचं, बस एवढंच. झाली असं तुटकी फुटकी, कशी तरी तुटकी फुटकी नाही कशी तरी झाली आहे. आता डन आहे. आता आम्ही जातो आंघोळीला. बाय बाय. आता आम्ही पितोय उसाचा रस. इथे डॅफू कंपनी देते आम्हाला. चलो बोल पण मी मस्त झोपेतून उठली. आय डोंट मी किती तास झोपली. आय थिंक मी झोपली जरा जास्त. पण पकडे. आणि एक खुशीची बात आहे, आज 30 शॉट्स लावायचे. तर आम्ही इथे डॅफूला घेऊन आलो आहे वॉकला आणि मी इथे जरासं माझं फोटोशूट केलंय आणि हे खूप डिस्टर्ब करतात मध्ये मध्ये बोलून. पण आम्ही इथे जरासं आराध्याने माझे फोटोज काढलेत. ते मी इथे एक्स्ट्रीम चांगले नाही आले, पण जरासे जेही चांगले आले ते मी इन्स्टावर टाकतेय. तर येस. आणि हे काही झोपेतून उठलेलं असं तोंड कसं फुल असं सुजलेलं वाटतं तसं वाटतंय. अच्छा माझं आउटफिट ओके ओके. तर आराध्याला माझं आउटफिट दाखवायचं आहे. सो बेसिकली मी कधी विसरते काहीतरी असं आउटफिट शूट करायला. बाय द वे माय नेल्स आर मॅचिंग लाईक आउटफिट, पण रेड. तर आराध्या आता शूट करणार आहे माझं आउटफिट. मी इयरिंग्स नाही घातत, मी काढून ठेवले आणि मग मी तशी झोपेतून उठली आणि आली. तर येस, आराध्य माझा आउटफिट शूट करणार. आणि मगाशी ना इथे व्हाईट वाला घोडा होता, तसं गायब झाला. असं गायब झाला म्हणजे तो इथे. अच्छा ओके, मी सांगते काय झालं. इथे व्हाईट वाला घोडा होता ज्याला मी तिथून लांबूनच बघितलेलं. बीचवर आली त्याला बघितलं आणि त्याचा म्हणजे पाय ना जरासं तुटलेला. हा लंगडत तुटलेला. तर आम्ही इथे जस्ट फोटोशूट करतोय. फोटोशूट पण असंच थांबलोय. हा आणि जसं वळलो तसं तो गायब. म्हणजे तो लिटरली लांबपर्यंत कुठे दिसत नाही. तो बीचच्या अगदी असं मध्ये आलेला. म्हणजे तो तिथे पण जायला त्याला वेळ लागला असता आणि तिथेही जायला वेळ लागला असता. गायब झाला आणि तो आता कुठेच दिसत नाहीये आम्हाला. तुम्हाला पूर्ण बीच दाखवतो, तुम्ही बघा. आता नाही, तो कधीच मगाशीच गेला, पण आता तो आम्हाला दिसत नाही. मे बी तो कुठे जवळपास गेलाच नाही. आम्ही त्याला पण तो एवढा लवकर जाऊ नाही शकत. पण ठीक आहे चलो. सो व्ह्यू बघा व्ह्यू. पण आय थिंक जरा लाइटिंग इफेक्टमुळे तो एवढा चांगला नाही वाटणार. पण आता आराधनाचा आउटफिट दाखवतोय जोपर्यंत लाईट आहे. हा इज आउटफिट आहे. हे बांगड्या, हे ओढणी, दुपट्टा, हे चप्पल जे असेच मी घातलेले आहेत. दिस इज माय OOTD. आणि हा व्ह्यू आहे गाईस, हा बीचचा व्ह्यू आहे. TD म्हणजे आउटफिट ऑफ द डे. OOTD. येते हे मस्ती सुरू येते आणि ही तिला घाबरते. डाकू असं घाबरतात. स्टार्ट. आता तो फटाके लावतोय. अरे हे वातला कसं पकडणार? बोलतो वातला पकडा ना. आराध्य मागे राहा जरासं. उद्या लावणार आहे हाता. आता कसा टाइमपास करणार आणि त्या काकांना देणार. बोलला तुम्ही लावा. आता बघा याची मजा बघा फक्त सगळ्यांनी. नाही लावलेला.
आणि डाफू झोपलाय तर तिला उठल्यानंतर आता जेवू खायला. यम समू वांग बटाटा आणि भाकरी. समू ही मस्त एन्जॉय करते पाण्यात. हिला काय मस्त सगळ्याच्या मागे मागे. तिचं फर्स्ट टाइम आहे पाण्यात एन्जॉय करणं आणि शी इज लिटरली एन्जॉईंग. पण जरा हे सॉल्टी वॉटर असल्यामुळे मला जास्त वेळेला पाण्यात नाही ठेवायचं आहे. नाही नाही मागे ती राफू पण येणार पुढे. नाही बसू नको, उठ, तिला बसवू नको, ओली होईल. चला बाहेर. राफू मी जाऊ. युट्यूबचा पैसा की माझ्याकडे नाही. माऊ इकडे बघ, फोटो काढते मी तुझा. इकडे बघ, मम्मी कुठे? मम्मी कुठे? इथे माऊ आली आहे. फोटो काढते बघ इकडे. न्यू पेट काय ऐका ना, न्यू पेट आली आहे आमच्याकडे. माऊ जी भाईची म्हणजे आधी दादाची म्हणजे अद्रकची पेट आहे जी आहे माऊ. झालं तुझं. थँक्यू. ताडकतम टाटा बाय बाय. आली संध्याकाळी इथे तर आता बघा ती कशी बसली आहे. एवढीची आहे बघा. दाखवा आता बघतच नाही तिथे. माऊ खुन्नच दाखवते. रापू हे बघा, डाबू रोड फिरव. पण मॅच होत. तो जाडा नाहीये पण तो जाडा टी शर्ट घातलाय म्हणून. नाही तर तो बारीक दाखवतोय तो. अरे अच्छा प्रूफ. हा त्याच्यामुळे नाही तर तो खूप स्लिम आहे. हा बघा. ओ माय गॉड. उलाला फुल पोज विथ. ओ माय गॉड. पोज विथ एक नंबर. जब वो स्लीव्स ऊपर थे और अभी स्लीव्स पूरी नीचे, कैसे फील हो रहा है आपको? वो काक में कैसे फील हो रहा है? सर अरे बटन मत निकालो सर. शर्मा रहे. अरे रे 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 सर. सर आई शपथ सर. पीटी सर कौन सा सब्जेक्ट सिखाने वाला है आज? ट्रेकिंग. वेडा. तर गाईज आम्ही सुपर मार्केटला आलो. का आलो पण? शॉपिंग करणार आहे घरी. कशासाठी? अरे कपडे आलेलो आहे गाई. पण काकू आणि सोनू आले. अच्छा ओके. गाईज घ्यायची गाईज. तुम्हाला तो फॅशन माहिती आहे फोन ठेवायचा. अच्छा आता काही तुला हे हवंय ना? नाही अजून काय काय हवंय ती हे बघ. हे वाला मी इथे बर्थडेचं सामान गेला आणि हा मला टाइमपास करतो. हा
वाला बलून पाहिजे. व्हाईट हवाय. व्हाईट नको, व्हाईट दिसणार नाही रे. व्हाईट हा ठीक आहे, कलरफुल वाला. कलरफुल नाही. हॅपी बर्थडेचं पण हा माझी धीरधर. तर मी केक कापतो. केक काढला. असं तुझं केलं नव्हतं ना? नाही केलं, पेस्ट्री मध्ये केलं. हे आधीकडून आहे समू तुझ्यासाठी. समोसा आधीने तुझ्यासाठी आणला. अद्रक नव्हता ना. मी नव्हतो ना म्हणून तुझा केक. अद्रक नव्हता ना बर्थडेला तुझ्या, म्हणून त्याने आणला. कुठे होता? ए आधी तू विसरला का? आपण नंतर परत केला तिचा घरी बर्थडे. तू आलेलास. नाही पण तो एवढा झाला नाही चांगला. डाकू होती ना. आपण हॉल बिल नाही बुक केला नाही काय. पुंचू हे काय पुंचू से हाय टू व्लॉग्स. मी सांगितलंच नव्हतं तुम्हाला माहिती असेल. इथूनच ब्लॉगिंग सुरू करते. अरे ओके थँक्यू टू यू. मामा अँड मामी. मामा अँड मामी. यार समूह परत रिटेक. मामा अँड मामी. ओके स्टार्ट. मामा म्हातारी चमन. फोडले पण. लवकर 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 लवकर. अरे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर समू. हॅपी बर्थडे टू यू. ये थांब जरा. काढू. हा संचूला पण भरव रे. ए समूला पण विश करा रे. हॅपी बर्थडे समू. माझा बर्थडे नाही. तू बोल हॅपी बर्थडे मामा. ए तू बोल हॅपी बर्थडे मामा. तू बोल हॅपी बर्थडे मामा. गाईज कमेंट मध्ये लिहा. शी तुकला बघ एवढा गाईजच्या नावाने. कमेंट मध्ये लिहा हॅपी बर्थडे. गाईज घ्या आ करा. तू घे. बस हे समू जाऊन बर्थडे तिला विश कर. आजी झोपली. रेड वेलवेट काय आवडत? नाही आवडत. सोड सोड सोड. रेड वेलवेट थँक्यू.